मिळतो तो भक्त पुंडलिक रायण मिळाला, अख्ख्या जगाचा फायदा झाला. तुम्हा आम्हाला यावं लागतं, देवाला आणावा लागतो आणि संत येत असतात. संत कशासाठी येतात? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा, किंवा बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. म्हणून या संत हे आपलं कल्याण करण्यासाठी येत असतात. त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा आहे, आपला उद्धार व्हावा, तुमचा आमचा उद्धार व्हावा. यासाठी मृत्यूलोकामध्ये संत येतात. महाराज संत देवाकडे काहीच मागत नाही. संत जर मागणी करत असतील तर जगाचं कल्याण व्हावं हा एकमेव त्यांचा हेतू असतो. का एकदा समर्थ रामदास स्वामी एका गावामध्ये गेले. तिथे गेल्यानंतर त्यांच्या मुखातून उद्गार आले, जय जय रघुवीर समर्थ भिक्षाम देही मा. समर्थ रामदास स्वामींच्या मुखातून उद्गार आल्यानंतर गावामध्ये प्रत्येकानं भिक्षा वाढली आणि नेमकं एका आजीच्या दरवाजासमोर समर्थ रामदास स्वामी गेले. पुन्हा मुखातून उद्गार आले, जय जय रघुवीर समर्थ. तिथे बाजूला एक माणूस होता. त्याने आवाज दिला, महाराज अहो सगळ्यांकडे भिक्षा मागा, परंतु त्या आजीकडे काय भिक्षा मागू नका, कारण एक नंबरची भांडखोर आजी आहे. असे एक एक भाग असतात महाभाग गावामध्ये, एक एक महिला असतात की त्यांना भांडण केल्याशिवाय करमतच नाही. तुमच्या गावातलं नाही बरं, मला घरी जायचंय. हां, अशा काही गावामध्ये महिला असतात की आता पूर्वीसारखी भांडणं होत नाही. तुम्हाला महाराज मग करू का भांडणं? नका करू. हां, भांडणं पूर्वी खूप व्हायची. एका गावामध्ये एक अतिशय भांडखोर बाई होती. रोज एक एक घरामध्ये तिचा नंबर असायचा भांडण करण्यासाठी. रोज एक एक घरामध्ये जायची आणि भांडण करायची. सगळेजण त्रस्त झाले. हिचं नेमकं करायचं काय? सगळ्यांना चिंता होती, टेन्शन होतं. आता प्रत्येकाच्या घरामध्ये ती वेळ यायची की उद्याचा दिवस माझा ठरलेला आहे, परवाचा दिवस माझा ठरलेला आहे. प्रत्येक जण चिंतेमध्ये होता. एक दिवस एका बाईच्या घरची वेळ आली आणि तिथे ती असणारी बाई तिच्या घरासमोर गेली आणि तिला आवाज दिला, ए भागीरथी तुझ्या सासूला पाठव, आज भांडणाची वेळ माझी आहे, पाळी माझी आहे. ती म्हणते, थोडा वेळ आता साहेब थांबा, माझी सासू केस कापायला गेली आहे. कुठे गेली? केस कापण्यासाठी न्हाव्याच्या इथे गेलेली आहे. थोडा वेळ थांबा, ती आल्यानंतर तुमच्याशी ती भांडण करेल. ही पुन्हा घरी गेली. अर्धा तासाने पुन्हा आली आणि आवाज दिला, हे भागीरथी कुठे तुझी सासू, जरा बाहेर बोलव. ती म्हणते, केस कापली होती, आता शेंदूर लावायला पुन्हा न्हाव्याकडे गेलेली आहे. पुन्हा ती घरी गेली. पुन्हा अर्धा तासाने आली. ए भागीरथी कुठे तुझी सासू, जरा बाहेर बोलव. ही म्हणते, माझ्या सासूने केस कापली, शेंदूर लावला, आता ती गावाच्या बाहेर एक विहीर आहे, त्या विहिरीवरती तुमची वाट बघत आहे. ही रागारागाने तावातावाने विहिरीवरती गेली. माय बाप, तिथे गेल्यानंतर हिने जसा शेंदूर लावला होता, हिने जशी केस कापली होती, तशी या भांडखोर बाईने सुद्धा आपली केस कापली, आपल्या डोक्याला शेंदूर लावला आणि जाऊन गावाच्या बाहेर असणाऱ्या विहिरीच्या काठावरती उभी राहिली. आणि तिने ज्या वेळेला पाण्यामध्ये डोकावून पाहिलं त्यावेळेला तिला काय दिसणार हो? तिचाच प्रतिबिंब तिला दिसलं आणि तिने आवाज दिला, काय ग सखूबाई, मला भरपूर तू दम देत होतीस ना, मला चुकून तू त्या ठिकाणी जात होती ना, आता मी तुझ्याकडे बघते. आणि असं म्हटल्यानंतर तिने जी उडी विहिरीमध्ये मारली, मायबापांनो पुन्हा ती परत आली नाही. इतकी भांडखोर, अशीच भांडखोर ती आजी होती. त्या आजीला राग आला. मघाच बसून मी पाहते हे सारखे माझ्याकडे भिक्षाम देई मा, भिक्षाम देई मा मग म्हणतात, पण तुम्ही काही भिक्षा वाढणार नाही. म्हणून तिने रागारागाने तिच्या हातामध्ये असणारा पोतेरा, काय म्हणतात तुमच्याकडे महिला मंडळ, काय म्हणतात, कपडा की पोतेरा? आमच्याकडे मेल्यानंतर माणूस जाळतात. किती इमोशनल झालाय, म्हणजे यांच्याकडे नाही का? आमच्याकडे मेल्यानंतर माणूस जाळतात. आहेत का भानावर? तुमच्याकडे कसं आहे? जिवंत मेल्यानंतर ना? हा, मग यांना सांगा, सगळ्या भारताचं टेन्शन यांनीच घेतलंय. असे फ्रेश बसा, फ्रेश. हा, त्या बाईनं, तिला राग आला, तिने तिच्या हातामध्ये असणारा पोतेरा घेतला आणि महाराजांच्या अंगावरती फेकून मारला.
महाराजांनी तिला काही न म्हणता तो पोत्यार हातात घेतला, गावाच्या बाहेर गेले. गावाच्या बाहेर एक नदी होती. त्या नदीवरती तो कपडा स्वच्छ असा धुतला, त्याच्यातून एक 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 असा धागा काढला आणि पुन्हा गावाच्या बाहेर जाऊन श्रीरामचंद्र प्रभूंचं मंदिर होतं, त्या मंदिरात जाऊन त्यांनी त्या दिव्यांवरती त्या असणाऱ्या वाती प्रज्वलित केल्या आणि त्या परमात्म्याकडे मागणी केली, हे देवा, ज्या बाईनं माझ्या अंगावरती पोत्यारा फेकून मारलाय तिच्या जीवनामध्ये अखंड अविरतपणे जसा तू तेवत राहतो तसं तिचं जीवन तेवत राहू दे, अशी प्रार्थना जे करतात, अशी मागणी जे करतात त्यांना संत म्हणतात मायबाप. म्हणून संत जगाचं कल्याण व्हावं हा त्यांचा एकमेव हेतू आहे. विठ्ठल आपल्यावरती आहेत. कुणाचे? संतांचे. आपल्यावरती अनेक जणांचे उपकार असतात. प्रथमतः आपल्यावरती गुरूंचे आशीर्वाद किंवा गुरूंचे उपकार असतात, ते आपल्याला घडवतात. त्याही अगोदर एका व्यक्तीचे आपल्यावरती अनंत उपकार असतात, तिचं नाव आहे आई. मी तुम्हाला दोन उपकार सांगून जाईल, एक म्हणजे आईचा उपकार आणि दुसरं म्हणजे संतांचा उपकार. माय बाप, आपल्यावरती आईचा उपकार किती आहेत ऐका. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजेच ईश्वर. ईश्वराचंच दुसरं रूप म्हणजेच आपली आई असते. कारण जगाचा मालक, जगाचा बाप सुद्धा म्हणतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. 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 माय बाप, ज्यांच्या जीवनामध्ये आई नाही तो भिकारी समजा. आईचं महत्व मी तुम्हाला सांगून जाईल. आपल्यावरती आईचे किती उपकार असतात. जगामध्ये अनेक परिमाण आपण पाहिलेली आहेत, परंतु आईच्या प्रेमाचं मोजमाप करणारं परिमाण आतापर्यंत तयार झालेलं आपण पाहिलेलं नाही. ती आई भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर एकच प्रार्थना करते, हे पंढरीशी परमात्म्या, माझ्या जीवनामध्ये अखंड अविरतपणे दुःख आलं तरी चालेल, परंतु माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव, अशी म्हणणारी एकमेव व्यक्ती जर कोण असेल ना मायबाप, तिचं नाव आहे आई. म्हणून आईचे आपल्यावरती उपकार आहेत. ती आई काय करते ऐका. आपली आई आपल्यावरती निस्वार्थ आणि खरं प्रेम करत असते. पुढे जाऊन सांगेल, आपली आई कितीही जरी म्हातारी झाली ना मायबाप, तर तिचं प्रेम मात्र कधीच म्हातारं होत नाही, कधीच म्हातारं होत नाही. आणखी पुढे जाऊन सांगेल, ज्या आईचं दूध पिऊन तुम्ही आम्ही मोठे झालेलो आहोत, ते दूध नसून अमृत आहे आणि त्या अमृताला प्रत्येकानं जागलं पाहिजे. कारण माणूस मेल्यानंतर माणसाचं मांस जाळलं जातं, अख्खं शरीर जाळलं जातं, परंतु त्यातील हाडं मात्र तशीच मजबूत असतात, कारण ती हाडं आपल्या आईच्या दुधापासून बनली जातात. आणि ती हाडं ज्यावेळेला आपण एखाद्या गंगामाईच्या ठिकाणी नेली, तीर्था ठिकाणी नेली, तर त्या गंगामाईला सुद्धा त्या हाडांची किंमत कळते. इतकी हाडं मजबूत, कारण त्या मजबूत होण्याचं कारण म्हणजे आपल्या आईचं दूध आहे. म्हणून त्या दुधाला आपण जागृत झालं पाहिजे. तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिव्हाळा. तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिव्हाळा. उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. तू विसरू नको लढीवाळा. इतकी श्रेष्ठ आणि इतके उपकार कोणाचे असतील तर ते आपल्या आईचे असतात. म्हणून आई वडिलांना कधी विसरू नका. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे. ओ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे
कुणाच्या प्रत्येकाच्या ऋणातून उतराई होऊ शकतो, परंतु आई वडिलांच्या ऋणातून कधीच उतराई होऊ शकत नाही. कारण मावळलेला सूर्य तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल, मावळलेला सूर्य तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल, परंतु माती आड गेलेली आई मायबाप तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाही. इतके अनंत उपकार आपल्या आईचे असतात आणि ते आपण कधी विसरता कामा नये. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या ठिकाणी आपल्याला उपकार सांगितलेले आहेत. पहिले म्हणजे आईचे उपकार आणि दुसरे आहेत संतांचे उपकार. संतांचे आपल्यावरती किती उपकार आहेत. तर संत आपल्याला जागवत असतात, संत आपल्याला शिकवत असतात आणि संत आपला उद्धार करत असतात. अभंगाचं प्रथम चरण. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. हो काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, काय देवतासी भावे उतराई, काय देवतासी भावे उतराई, काय देवतासी भावे उतराई, काय देवतासी भावे उतराई. भावे उतराई, काय देवतासी भावे उतराई, काय देवतासी भावे उतराई, काय देवतासी भावे उतराई. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, काय सांगू आता संतांचे उपकार, निरंतर जागविते, मज निरंतर जागविते. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार. महिला मंडळ, आपण सगळेजण बसलेलो आहोत. इतके सुंदर प्रमाण, इतक्या सुंदर चाली आपले गायक म्हणतात, त्यांच्यासाठी जरा टाळ्या तरी होऊ द्या. आपल्या कलाकारांना आपणच दाद दिली पाहिजे. तुम्हाला झोप येऊ नये म्हणून टाळी तरी वाजवा. हा, उपकार सांगितलेले आहेत. प्रथमतः उपकार गुरूंचे आहेत, आईचे उपकार आहेत आणि तिसरे म्हणजे संतांचे उपकार आहेत. संत काय करतात, आपल्याला ज्ञानाची प्राप्ती करून देतात. 4थ्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आहे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी अति आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ज्ञानाची प्राप्ती करायची तर संतांना शरण जा, कारण संतांच्या जवळ काय आहे, विवेक आहे. महाराज सांगतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे. ज्याप्रमाणे चंद्र आहे तिथे चांदण्या असतात, भगवान शंकर आहेत तिथे पार्वती आई साहेब आहेत, आणि जिथे संत आहेत तिथे काय आहे, विवेक आहे. अर्थात संत कुणाला म्हणायचे, संत तोची जाण जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना,
जगी विरक्त तोची जाणा. ज्याने षडविकारांवरती विजय प्राप्त केलेले त्याला काय म्हणायचे? संत म्हणायचे. संत कुणी होऊ शकत नाही ज्यांनी षडविकार जिंकले, अर्थात काम क्रोध लोभ निमाले ठाईच, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध आदी विकारांवरती ज्याने विजय प्राप्त केला त्यांना मायबाप संत म्हणा. विठ्ठल विठ्ठल मग ते संत या मृत्यू लोकांमध्ये होऊन गेले का? तर गेले ना. ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई, ज्ञान दीप्तिकाला, अनेक साधू संत इथे होऊन गेलेले आहेत की त्या साधू संतांनी आपल्याला काय दाखवलेलं आहे? मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, तेणेची पंथे चालो जाता, न पडे गुंथा कोठे काही. आपल्याला मार्ग दाखवले किंवा इवले से रोप लावी येले द्वारे, त्याचा वेलू गेला गगनावरी. अनेक संतांचे प्रमाण आपल्याला देता येईल. मग त्या संतांचा हेत काय? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेणती काही टाणा टोणा नामस्मरणा वाचणे. त्यांना फक्त नामचिंतन आवडतं, बाकी दुसरं काहीच आवडत नाही, काहीच नाही. ना आवडे जनधन माता पिता, का विषय तो त्यांचा झाला नारायण. ना आवडे जनधन माता पिता. बाळ बस बस, ए बाळा बस, पाणी प्यायचे. हा इथे पाणी आहे बघा. लहान मुलं खूप हुशार असतात, हा खूप हुशार असतात, सांगून जाईल. ती बसती तर बसतात, नाही तर मध्ये मध्ये उठून जातात. हा त्यांच्या मनामध्ये लहर असते, कारण लहान मुलं हे देवाचे स्वरूप आहेत, आहे की नाही. हा एका ठिकाणी कीर्तनाला, आता योग आलाय म्हणून सांगते हा, एका ठिकाणी कीर्तनाला गेली होती आणि कीर्तन चालू असताना तो लहान मुलगा सारखा बडबड करत होता. मी त्याला म्हटले बाळा जरा शांत बस, बडबड करू नको. तो म्हणतो मी करेल. म्हटलं का करेल? म्हणतो माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मग मी जरा शांत बसतो. म्हटलं सांग तुझा प्रश्न काय आहे ते सांग. तो म्हणतो महाराज अशी कोणती गोष्ट आहे जी पुढे आल्यानंतर मागे जात नाही? 5 मिनिटं मी कॉमत गेले, नाही समजलं महाराज मला. म्हटलं ही लहान मुलं आहेत, काय प्रश्न विचारते सांगू शकत नाही. 5 मिनिटानंतर मी त्याला सांगितलं बाळा अरे लेकरा मला काही त्या प्रश्नाचं उत्तर येता येत नाही, तूच आता सांग. त्याने सांगितलं ताई ढेरी ढेरी. एवढी हुशार असतात. तुला माहिती आहे का? तुला माहिती आहे बाळा कुठली गोष्ट आहे? डेअरी म्हणतात बघा. तुम्हालाही मोठं झाल्यानंतर असं उभं राहायचंय, धोतर लावून, धोतर पर्यंत लावून उभं राहणार ना. प्रत्येकानं माळकरी व्हायचे. हा ऐका, ही लहान मुलं किती हुशार असतात. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तुम्ही खूप हुशार आहात म्हणून तुम्हाला मी नक्कीच प्रश्न विचारते. ऐका, आपल्याला श्रीराम प्रभू माहिती आहेत? हा शाबास. मग श्रीराम प्रभूंच्या आई वडिलांचं नाव काय? मोठ्यांनी सांगू नका, नाही सांगायचं, मोठ्यांनी सांगू नका. बरं आणखी सोपा प्रश्न सांगते, आणखी सोपा प्रश्न. ऐका, 3-4 वर्षापूर्वी कोरोना महामारीचं मोठं संकट आपल्यावरती आलं होतं. त्यावेळेला एक सुप्रसिद्ध होणारा चित्रपट, त्या चित्रपटाची हिरोईन आहे आर्ची आणि चित्रपटाचा हिरो आहे परशा. त्या चित्रपटाचं नाव काय? वा वा वा, बघितलं ना. शुद्ध बीजापोटी. हा आता हे प्रमाण आता इथे लागू झालं. आपल्या मुलांना आपण काय शिकवलं पाहिजे, त्यांच्यावरती कोणते संस्कार आपण लादले पाहिजे. मायबाप संध्याकाळच्या वेळेला त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका, तर त्यांच्या हातामध्ये हरिपाठाचं पुस्तक द्या. त्याला हरिपाठ म्हणायला लावा. हरिपाठ म्हटल्याशिवाय त्याला जेवायला देऊ नका. बघा दुसऱ्या दिवशी तो हरिपाठाला बसेल. मोबाईल म्हणजेच ते त्याचं साधन नाही, मनोरंजनाचं साधन नाही, तर मोबाईलने तो फुकट जाऊ शकतो. जर त्याने हरिपाठ रोज वाचला तर हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. वा वा, सगळं तुम्हाला माहिती आहे, फक्त हे पण माहिती करून घ्या. विठ्ठल विठ्ठल. बरं ही चुकी काय त्या लहान बाळांची नाही, त्यांना हसू नका. चुकी कुणाची आहे? हा घरच्या माणसांनी त्यांना माहिती करून दिली पाहिजे. ऐका, सासू सुनेनं किचनमध्ये काम करत असताना, जेवण बनवत असताना भांडण करू नका, एकमेकींना नावं ठेवू नका. बाकी कीर्तनातून काही नेलं नाही तरी चालेल, एवढ्या गोष्टी माझ्या न्या. सासू सून ज्या वेळेला किचनमध्ये काम करते, जेवण बनवते, त्यावेळेला सासूने जर सुनेला काही उलट उत्तर दिलं तर सुनेनं तिला रामकृष्ण हरी म्हणा.
हा पुन्हा सुनेनं सासूला रामकृष्णाने म्हणा. नव्हे तर सासूने हरिपाठ पुढे म्हणावा, सुनेने पाठीमागे म्हणावा. सासूला जर वाचता येत नसेल तर सुनेने पुढे म्हणा, सासूने पाठीमागे म्हणा. यातून उद्धार कोणाचा होईल? आपली जी लहान लहान लेकरं आपल्या अवतीभोवती फिरत असतात त्यांच्या नकळतपणे कानावर तो हरिपाठ जाईल आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांच्यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला संतांच्या ठिकाणी विवेक आहे आणि तो विवेक आपल्याला पाहायला मिळतो. विवेक म्हणजेच नम्रता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. महाराज सांगतात ज्याच्याकडे नम्रता आहे त्याला परमात्मा प्राप्त होतो. अहंकार माणसाकडे नसावा. ज्याच्याकडे अहंकार आला, तुकोबारांचं प्रमाणे अहंकार झाला तुका म्हणे वाया. आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तसा देव होतो. म्हणून अहंकार माणसाकडे नसावा. आपल्याला जर हे जग जिंकायचं असेल ना मायबाप, तर आपल्याकडे नम्रता ठेवा. नक्कीच आपण जग जिंकू शकतो आणि ते जग माझ्या संतांनी जिंकलेलं आहे. म्हणून संतांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत आणि ते उपकार जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. ते आपल्याला सतत जागे करतात, सतत जागे करतात. कसे? उठा जागे भारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी देवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या, धनधारा पुत्र जन, बंधू सोया रे पिशोना, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या. ते संत आपल्याला जागे करत असतात. उठा जागे भारे आता म्हणजे आपण झोपलोत का आणि जागा करतात तर नाही मायबाप. आपल्याला ते तत्पर व्हायला सांगतात, आपल्याला ते सावध व्हायला सांगतात. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको, पाहे बुडत से पापा, सावध होई बापा. संत आपल्याला जागे करतात की आपण उठा, जाग व्हा आणि त्या पंढरीशी परमात्म्याला स्मरण करा किंवा त्याला स्मरण केल्यानंतर आपल्या जन्माच्या व्यथा आपण चुकवू शकतो. म्हणून या जन्माच्या व्यथा चुकवायच्या असतील तर परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. म्हणून आपल्यावरती संतांचे उपकार आहेत की ते संत आपल्याला नेहमी जाग करत असतात. महाराज सांगतात त्या संतांचे आमच्यावरती एवढे ऋण आहेत, एवढे ऋण आहेत की त्यांच्या ऋणातून आम्ही कधीच उतर येऊ शकत नाही. अभंगाचं दुसरं चरण. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, 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 भावे उतराई,
समझने वाले को इशारा काफी आहे. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, कितीही जरी त्यांच्या ऋणातून आपण उतराई होण्याचा प्रयत्न केला तरी आपण उतराई कधीच होऊ शकत नाही. इतके अनंत उपकार आपल्या संतांवरती, आपल्यावरती त्या संतांचे आहेत. मग कुणाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी परमात्म्याने प्रयत्न केला आहे का? ज्या वेळेला रावणाचा वध करून श्रीराम प्रभू सर्व त्या ठिकाणी अयोध्येमध्ये परतले, तिथे परतल्यानंतर प्रत्येकाच्या पात्रतेनुसार, प्रत्येकाच्या योग्यतेनुसार तिथे बक्षीस समारंभाचं आयोजन करण्यात आलं. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार, योग्यतेनुसार बक्षीस देण्यात आली. परंतु हनुमंतरायांना मात्र कोणी काही दिलं नव्हतं. याचं शोक किंवा याची शोकांतिका सीतामातेनं वाटत होती. सीतामातेनं सगळ्यांकडे पाहिलं, अरे ज्याचा या कार्यामध्ये सिंहाचा वाटा आहे त्याला मात्र प्रभूने काहीच दिलं नाही. म्हणून सीतामातेने प्रभूला जवळ बोलावलं. प्रभू, अहो माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न मागातपासून उद्भवतोय की तुम्ही प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे बक्षिसं दिली, पण तो ज्याचा या कार्यामध्ये महत्वाचा सिंहाचा वाटा आहे त्या हनुमंतरायांना मात्र तुम्ही काहीच दिलं नाही. त्यावेळेला प्रभू म्हणतात, सीते अगं त्यांना मी काय द्यायचं? मी त्यांना एकच करू शकतो, साष्टांग प्रणिपात. काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई. त्याच्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकत नाही. इतके अनंत ऋण माझ्यावरती हनुमंतरायाचे आहेत. कसं मी त्याच्यापासून उतराई होऊ? त्यावेळेला सीतामातेने सांगितलं, काही काळजी करू नका. सीतामातेने आपल्या गळ्यामध्ये असणारा रत्न मुळाचा, लाख मुळाचा हार काढला आणि प्रभूंकडे दिला आणि सांगितलं की हे हनुमंतरायांना परिधान करा. सीतामाता स्वतः गेल्या आणि हनुमंतरायांना ते परिधान केल्यानंतर थोड्या वेळाने हनुमंतराय एका झाडावर जाऊन बसले आणि तिथे गेल्यानंतर हनुमंतरायांचा स्वभाव होता, त्यांना फक्त राम दिसत होता. हनुमंतरायाने एक एक मणी घेतला, तोंडात टाकायला सुरुवात केली. एक एक मणी घ्यायचे, चावायचे, फेकून द्यायचे. मणी घ्यायचे, चावायचे, फेकून द्यायचे. एक एक मणी घ्यायचे, चावायचे, फेकून, असंच राहू दे का 12 वाजेपर्यंत? एक एक मणी घ्यायचे, चावायचे आणि फेकून द्यायचे. इतक्यामध्ये सीतामातेंचं सहज लक्ष गेलं आणि खूप राग झाला. राग आला आणि राग आल्यानंतर सीतामाता म्हणतात, हे हनुमंतराया, तुम्हाला काही कळत नाही का? इतका रत्नमुळाचा हार मी तुम्हाला परिधान करण्यासाठी दिला आणि त्याची किंमत तुम्हाला नसावी. त्यावेळेला हनुमंतरायाने दिलेलं सुंदर उत्तर आहे का? हनुमंतराय म्हणतात, माते माझे प्रभू याच्यामध्ये आहेत की नाही ते मी पाहत होतो. आता तर रागाचा पारा सीतामातेचा चढला. अरे तुमचे प्रभू जर तुम्ही त्या पाण्यामध्ये पाहताय तर तुमच्यामध्ये सुद्धा प्रभू आहेत का? असं उत्तर दिल्यानंतर हनुमंतरायाने आपली असणारी विदीर्ण छाती फाडली. महाराज, साठविला राहे हृदयी संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. परमात्म्याला बाहेर त्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये त्या ठिकाणी दाखवलं. परमात्म्यालाच नव्हे तर सीता माता, लक्ष्मण दादा सगळ्यांना त्या ठिकाणी हनुमंतरायांना आपल्या हृदयामध्ये दाखवलं. अर्थात तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, का भ्रांतासी कामू विषयावरी. हनुमंतरायाने सिद्ध करून दाखवलं की माझ्या हृदयामध्ये तोच परमात्मा आहे आणि मला तोच दिसतोय. आणि या हनुमंतरायांचं ऋण व्यतीत करण्यासाठी त्या ठिकाणी श्रीराम प्रभू सांगतात की मी त्यांना काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. तुकोबाराय सांगतात, अशा संतांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही त्यांचे ऋण कधीच विसरू शकत नाही. बरं, संत जर आपल्याला शिकवतात, संत जर आपला उद्धार करतात, संत जर आपलं कल्याण करतात, तर ते कल्याण करत असताना, उद्धार करत असताना, आपलं हिताचं सांगत असताना ते संत सहज बोलतात. महाराज, सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविती. सहज बोलतात, पण तू सहज बोलण्यामध्ये सुद्धा आपला उद्धार आहे. मग ज्याच्यातून आपला उद्धार होणार आहे, ज्याच्यातून या देहाचं कल्याण होणार आहे, त्या परमात्म्याचं आपण मोठ्या प्रमाणे भजन करूया. महिला मंडळ, पुरुष मंडळ, कीर्तनाला बसलेल्या सर्व श्रोतू वर्गानं ज्यांनी घरून हात आणलेत त्यांनीच हात वर करा. तिकडे मागे कसं माहिती असो फोटो दाखवतात, फोटो आणखी वर, आणखी वर करा, सरळ सरळ. हा, वा वा. फोटोग्राफर फोटो काढून घ्या. भादाण्याची लोक आपल्या मोबाईलमध्ये हा आठवणीत राहतील की नाही. माझे माहेरची माणसं होती आणि सगळ्यांनी हात अगदी व्यवस्थित एकदम स्ट्रेट केले होते. सगळ्यांनी सरळ हात वर करायचे. चला सरळ. ताई, तुमच्या घरी मी थोडंच जेवली की नाही?
आता आपण परत जाऊ आणि अर्धा तासाने पुन्हा जेवून येऊ. तोपर्यंत यांच्या हात आशेच राहू द्या. आले खाली येऊन देऊ नका. करा करा वरती हात करा. 5 मिनिटं. हा. विठोबा रखुमाई 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 जय विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा जय विठोबा जय विठोबा आदिशक्ति मुक्ताई माते की जय तीन वेळा पकवाज, 3 वेळा टाळ आणि 3 वेळा टाळी वाजेल. आता बघू कुणाचा जास्त आवाज येतो. नाही नाही तुम्ही थांबा जरा. तुम्हाला खूपच घाई आहे. जरा थांबा. हा तुम्ही 1 2 3 टाळ्या. पकवाज 1 मिनिट थांबा. पकवाज टाळ टाळ्या. पकवाज टाळ टाळ्या. पकवाज टाळ टाळ्या. पकवाज टाळ टाळ्या. टाळ्यांचा आवाज कमी येतो टाळ्यांचा आवाज. थोपा थोपा सहज बोलणे हित उपदेश करोणी सायासे शिकविती. संत सहज बोलतात परंतु त्यामध्ये आपल्याला उपदेश मिळतोय. कसा उपदेश मिळतोय का? जगद्गुरु तुकोबारांच्या काळामध्ये एक गंगाजी मावळ नावाचा माणूस होता आणि त्या गंगाजी मावळाची म्हैस हरवली. म्हणून तो सगळीकडे म्हैस शोधत होता परंतु त्याची म्हैस काही त्याला मिळेना. म्हणून त्या ठिकाणी तो जगद्गुरु तुकोबारा भंडारा डोंगरावरती भक्ती करत होते, नामचिंतन करत होते. तिथे गेला आणि तुकोबारायाने आवाज दिला, ओ तुकोबाराया, माझी म्हैस इथे जाताना तुम्ही कुठे पाहिली का? तुकोबाराया सांगतात, गंगाजी मावळ तुमची म्हैस आहे ना. म्हणाले कुठे आहे? कुठे नाही, तुझ्या घरी जा, तुझ्या घरी दावणीला ती म्हैस बांधलेली आहे. गंगाजी मावळ म्हणतात, तुकोबाराया आताच मी घरून जाऊन आलो परंतु म्हैस काय मला माझ्या दावणीला बांधलेली दिसली नाही. तुकोबाराया म्हणतात पुन्हा जा आणि घरी जरा पहा, तुझ्या दावणीला तुझी म्हैस बांधलेली आहे. गंगाजी मावळ मायबाप घरी गेले आणि घरी गेल्यानंतर तिथे त्यांनी गोठ्यामध्ये पाहिलं तर एक आश्चर्यचकित गोष्ट झाली की तिथे त्यांच्या दावणीला, गोठ्यामध्ये त्यांच्या दावणीला म्हैस बांधली होती. सहज बोलतात.
सहज बोलणे हित उपदेश. त्यांनी पाहिलं होतं का दावणीला त्या ठिकाणी म्हैस बांधलेली आहे? नाही. स्वतः गंगाजी मावळ तिथे बघून आले होते, परंतु तिथे म्हैस नव्हती. मग ती म्हैस आली कुठून? तर संत, संत म्हणजेच देव आहेत, देव म्हणजेच संत. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आणि जगाचं कल्याण व्हावं, जगाचं हित व्हावं हे संतांकडे आहे. आणि ते संत आपला उद्धार करतात, आपल्याला सहज बोलतात, परंतु सहज बोलण्यातून आपलं कल्याण ठरलेलं आहे. सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविती. आपल्याला ते शिकवत असतात. महाराज सांगतात की ज्याप्रमाणे संतांचा स्वभाव कसा आहे, संत कसे असतात, ज्याप्रमाणे गाय चरण्यासाठी गेल्यानंतर तिचं लक्ष सगळं कुणाकडे असतं? आपल्या वासराकडे असतं, चित्त तिचं वासराकडे असतं. तद्वत संत सुद्धा आपल्यावरती तेवढंच प्रेम करत असतात. अभंगाचं 4थं चरण. तुका मने वास देनु वेचे चिती, 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 तुका मने वास देनु वेचे चिती.
पायी गीता पायी जीव थोडा देवी तो पाई जीव थोडा देवी तो पाई जीव थोडा काळे दरदासी भावे उतरा काळे दरदासी भावे उतरा भावे उतरा भावे उतरा तुका म्हणे वस्त धेनुएच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीत. गाय चरायला गेल्यानंतर तिचं लक्ष तिच्या वासराकडे असतं. तद्वत संत सुद्धा आपल्यावरती तितकेच प्रेम करत असतात. म्हणून संतांचे मायबाप आपल्यावरती अनंत उपकार आहेत. ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला या मृत्यू लोकामध्ये पाठवलेलं आहे, दादा थोडासा आवाज करा. ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला या मृत्यू लोकामध्ये पाठवलेलं आहे, कशासाठी पाठवले? देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. परंतु मायबाप आपण विसरलेलो आहोत की आपल्याला परमात्म्याने इथे कशासाठी पाठवले. प्रत्येकानं बाकी काही जरी विसरले तरी चालेल, पण तू एक लक्षात घ्या, पंढरीशी परमात्म्याला आपण आईच्या उदरामध्ये असताना वचन दिलेलं आहे, आठवी न पायी हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. किती आठवता हो तुम्ही? किती आठवता सांगा? त्या परमात्म्याला आपण किती आठवतोय? आपलं अख्खं आयुष्य संसार वाढवण्याकडे चाललेलं आहे. माझा संसार किती वाढेल, माझ्या घरामध्ये किती मोठा कबड येईल, माझ्या घरामध्ये किती मोठा बेड येईल, दुसऱ्याच्या घरी दुसऱ्याने मोठा बंगला बांधला त्याच्यापेक्षा 2 बंगले माझे कसे होतील, माझ्या घरच्या समोरच्या माणसाकडे मोठी गाडी आहे त्याच्यापेक्षा 2 गाड्या माझ्याकडे कशा येतील, ह्याच्याकडे माणसाचं लक्ष आहे. परंतु लक्षात घ्या, आपण कशासाठी आलेलो आहोत ते महत्त्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. पाहेपा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ अगवा सांडोनिया. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सांगतात का तुम्ही या शरीररूपी गावाला कशासाठी आलात ह्याचा जरा विचार करा. आणि जर मायबाप आपण विचार आताच केला नाही तर शेवटच्या क्षणाला त्याची गती काय होईल, त्याचा परिणाम काय होईल. नाथ महाराज आपल्या पिंगळ्यामध्ये सांगतात, पिंगळा बोलण्याच्या अगोदर सगळे टाळकरी नाचतणार असतील तरच पिंगळा गायला जाईल, नाहीतर मी चालले घरी. सातकरी नाचत असतील तरच, नाहीतर बाहेर गाडी लावलेली आहे, इथून मधून निघेल आणि गाडीत बसून घरी निघून जाईल. असू द्या, परत मिळेल. महिला मंडळ, पुरुष मंडळ, कुणाला जर नाचायचं असेल भजनामध्ये तर बिंदासपणे येऊन इथे नाचा. हरी हरी. मनुष्य जन्माची प्राप्ती मिळाली. दादा थोडासा आवाज मला व्यवस्थित राहू द्या. मनुष्य जन्माची प्राप्ती मिळालेली आहे आणि त्या जन्माचं जर आपण आताच सार्थक केलं नाही, तो जन्म जर आपण भजनासाठी लावला नाही तर त्याचा परिणाम, त्याची गती, थोडंसं इफेक्ट, इको आणि गेण द्या. त्याचा परिणाम, त्याची गती नाथ महाराज आपल्या पिंगळ्यामध्ये सांगतात. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. सरते शेवटी बा काळ बांधून येईल, सरते शेवटी बा, सरते शेवटी बा काळ बांधून येईल, सरते शेवटी बा. आमचं काय बाजाईला, जनार्दनी
भजने लागा देव करा करवा दे मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी महत्व त्या छोट्या छोट्या लेकरांना कळालं, पण महिला मंडळांना आणि पुरुष मंडळांनाही वाटलं की आम्ही जाऊन नाचावं. किती छान आनंद लुटलं पहा त्यांनी. खूप खूप. हा जरा शांत बसा. हरी काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय धावे तांसी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश,
करोनी सायास शिकविती काय धावे तांसी भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वस्त धेनुएच्या चित्ती तुका म्हणे वस्त धेनुएच्या चित्ती तैसे माझ येती सांभाळीत काय धावे तांसी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. प्रस्तुत सेवेवरती मायबाप माझ्या अल्पशा मतीप्रमाणे 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं असेल माझ्या गुरूंचा प्रसाद पांडुरंग परमात्म्याची कृपा आपण सर्वांचा आशीर्वाद. या ठिकाणी आपण सर्वजणांनी एकाग्र होऊन अगदी शांतपणे कीर्तन श्रवण केलं त्याबद्दल सर्वांची मी शतशः ऋणी आहे. आपण सर्व देवतुल्य श्रोतेवर्ग सर्व बाळ गोपाळ तुम्हाला तर मी साष्टांग प्रणिपात करते. अशी मुलं मी कुठेच पाहिली नाही. म्हणजे एवढे आनंद लुटणारी. काही मुलं लाजतात, काही मुलांना घाबरायला होतं, परंतु अगदी मनसोक्त आनंद लुटून त्यांनी या ठिकाणी मला कीर्तनासाठी साथ दिली. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. उत्कृष्ट 2 मृदंगाचार्य आपल्याही चरणी साष्टांग प्रणिपात करते. आमचे खाटीघरचे महाराज असतील. महाराज आपलं गाव वडवली जगन महाराज. आम्ही नाव ऐकून होते परंतु आपला परिचय कदाचित कधी आला नसेल. आपल्याही चरणी साष्टांग प्रणिपात. समस्त सर्व बहिणाबाई मुक्ताबाई इकडे सखूबाई मीराबाई सगळ्या जणी माझ्या कीर्तनासाठी उभ्या आहेत. आपल्याही चरणी साष्टांग प्रणिपात. उत्कृष्ट गायनाचार्य महाराज आपलं नाव भूषण महाराज. खरंच तुमच्या नावामध्ये भूषण आहे. हा मुरबाड तालुक्याचे वैभव. आपण रावगावला माझ्या कीर्तनासाठी साथ द्यायला कुठेतरी होते. हां उत्तम आपण मला साथ दिली आणि अतिशय त्यांच्या आवाजामध्ये गोडवा आहे, जादू आहे. त्याचप्रमाणे माझे मेवणे हरिभक्तपरायण मनोहरजी बुवा कुठे गेले? हां हरड तेही या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित राहिले. त्यांच्याही आवाजामध्ये खूप गोडवा आहे. हरिभक्तपरायण जगदीश महाराज कडव असतील ते या ठिकाणी उपस्थित राहिले. आमच्या ताई असतील, माझी छोटी बहीण ज्ञानेश्वरी असेल, माझे पती, माझे आधारस्तंभ ज्यांनी कीर्तनासाठी किंवा परमार्थामध्ये मला प्रोत्साहन दिलं, मार्गदर्शन केलं आणि माझ्यासोबत राहून जे माझे आधार बनले. मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया या उक्तीप्रमाणे माझे पतिराज हरिभक्तपरायण गणेश महाराजजी थरकुडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वच देवतुल्य श्रोतेवर्ग. आमच्या माहेराहून काही माणसं आलेली आहेत. त्यामध्ये आमचे पांडुरंग मामा असतील, माझे काका भास्कर काका असतील, इथे माझे काका बसलेले आहेत. आपण सर्वच कौतुकानं इथे आपल्या मुलीचं कीर्तन श्रवण करण्यासाठी आलेले आहात. ज्यांच्या मनामध्ये खूप वर्षापासून म्हणजे 2-3 वर्षापासून इच्छा होती, ज्यांनी कीर्तन माझं सरळगाव या ठिकाणी श्रवण केलं होतं, आपल्या सप्ताहाचे आयोजक सप्ताहाचे मार्गदर्शक आमचे भास्कर बाबा शेळवले असतील, त्यांच्यासाठी जरा टाळ्या द्या. कारण अतिशय निस्वार्थ भक्ती करणारे आपल्या गावामध्ये एकमेव व्यक्ती आहे. बाकीचेही करतात परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती जर ते परमार्थिक तेज जर आपण पाहिलं तर वेगळंच आपल्याला अनुभवायला मिळतं. त्यामध्ये सर्वच आपण ज्येष्ठ धर्माचार्य मंडळी असाल. पुन्हा माझे मेहुणे आमचे शेळवळे दादा हरिश्चंद्र दादा शेळवळे यांची बऱ्याच दिवसाची इच्छा होती की माझ्या मेहुणीचं कीर्तन इथे झालं पाहिजे आणि ती इच्छा आज फळाला आली. खऱ्या अर्थाने त्यानिमित्ताने आपलं सर्वांचं दर्शन झालं. अतिशय सुंदर म्हणजे ज्यांचं गुरुस्थान म्हणायला हरकत नाही, जे आपले गुरु असतात, आपल्याला शिकवतात, मोठं करतात, तुमचे सगळ्यांचे गुरु या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय गोडंबे सर हे या ठिकाणी उपस्थित राहिले. विणेकरी बाबा असतील, आमची जे शूटिंग करतात आमचे छोटे बंधुराज राहुलजी महाराज, आमचा सगळा परिवार आहे सर. कर्जत तालुक्यामध्ये गेल्यानंतर मी मगाशी म्हटलं की आपल्याकडे नम्रता असेल तर आपल्याला देवसुद्धा प्राप्त होतो. तसं मी इतकं कमावलं आहे महाराज. मी तर तुम्हाला ग्वाही देऊन सांगेल, आश्वासन देऊन सांगेल, या नारदाच्या गादीवरती राहून माणूस मेल्यानंतर त्याच्यासाठी घर रडतं, कुटुंब रडतं, गाव रडतं, तालुका रडतं, यात नवल नाही. पण मी महाराज असं कमवलं आहे मायबाप की माझ्यासाठी 4 तालुके रडतील. एवढी संपत्ती मी कमावलेली आहे आणि ही सगळी माझी रक्ताची जरी नाती नसली तरी रक्तापेक्षाही मला जास्त प्रिय असणारी माझे छोटे बंधुराज राहुल महाराज, इकडे साहिल महाराज आणि ही माझी ज्ञानेश्वरी की जी माझ्या पाठीवर बहीण नाही आहे
परंतु मला अत्यंत माझ्यावर बहिणीप्रमाणे आणि अतिशय माझा आदर करणारी माझी छोटी बहीण ज्ञानेश्वरी इथे उपस्थित आहेत. आपण समस्त सर्व देवतुल्य श्रोतेवर्ग, माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोचवला, साऊंड सिस्टमवाले दादा, आपणही अतिशय सुंदर मला साथ दिली, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊ द्या. त्यांना पंढरीशी परमात्मा उदंड आणि निरोगी आयुष्य देव, ही पंढरीशी परमात्म्याकडे मी प्रार्थना करते. आता जर कुणाचं नाव राहिलं असेल तर करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सध्या सगळेजण आपले शिरोशी महाराज असतील सर्वच आहेत, चुकून कुणाचं तरी नाव राहतं. 2 चोपदार काका आहेत म्हणून मी नाव फक्त 2 मिनिटं घेते, सगळ्यांचं नाव एकत्रित दिलं ऐका. कपिली गाय चरते रानात, कपिली गाय चरते रानात, हरिण चरते वनात, आपल्या सर्वांचं नाव घेते छत्रपती शिवरायांच्या हिंदुस्थानात, छत्रपती शिवरायांच्या हिंदुस्थानात. हरी ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, साधकांचा माय बाप ज्ञानोबाराया, साधकांचा माय बाप ज्ञानोबाराया, ज्ञानियांचा राजा ज्ञानोबाराया, ज्ञानियांचा राजा ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 जय विठ्ठल जय जय. बोलून